नाना कांद्याच्या निर्यातीत 40% वाढ करण्यात आलेली आहे, त्यामुळे शेतकरी जो आहे संकटात सापडलाय. अगोदरच दर नाही, त्यामध्ये कांदा नासण्याची सुद्धा शक्यता वाढली जाते. विरोधकांचं आक्रमक झालेले आहे. कांद्याचे जे निर्यात शुल्क वाढवले ते थांबवण्यात यावे अशी मागणी. भारतीय जनता पार्टी हे शेतकऱ्यांच्या जीवावरच बेतलेलं सरकार आहे. हे उद्योगपत्यांचं, मुठभर उद्योगपत्यांचं हे सरकार आहे. हे सातत्यानं आम्ही जे सांगतोय त्याच्यामध्ये यांच्या कर्तृत्व जे आहे बीजेपीचं, सत्तेच्या आधारावर शेतकऱ्यांना बर्बाद कसं करायचं याचं एक सिस्टमॅटिक प्लॅनिंग राज्यातलं सरकार असो की केंद्रातलं सरकार असो या दोघांकडे आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांचा जेव्हा माल निघतो त्यावेळेस त्याला भाव मिळू नये यासाठी केलेला प्रयत्न आपण सातत्यानं पाहतोय. आणि आज कांद्याच्या शेतकऱ्यांची तीच हालत आहे. या निर्णयाचा आम्ही निषेध करतो. शेतकरी विरोधी निर्णय नरेंद्र मोदीचं सरकार आणि राज्यातलं सरकार बीजेपीचं सरकार हे करते, हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सवाल केलाय ठाण्यातील ज्या पद्धतीने रुग्णालयामध्ये मृत्यू झालेला आहे, तुमच्या ठाण्यातच असे मृत्यू का, असं त्यांनी सवाल केला असल्याचं बोललं जातं. त्यामुळे शिंदे गटातील आमदार जे आहे ते कुठेतरी अजित पवारांवर नाराज असल्याचं बोललं जातं. हे सरकार आता राज्यातलं एड्याचं सरकार, पहिले ईडीचं सरकार होतं, आता एड्याचं सरकार झालं. हे सरकार जनतेच्या प्रश्नापेक्षा स्वतःच्याच प्रश्नामध्ये गुंतलेलं सरकार आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसान होऊनच राहिलं, महाराष्ट्राच्या जनतेचं नुकसान होऊन राहिलं. महाराष्ट्राच्या विकासाला खऱ्या अर्थानं ब्रेक लावण्याचं काम महाराष्ट्रातल्या एड्याच्या सरकारनं केलेलं आहे. एक गोष्ट म्हणजे लूट कशी माजवली. आता एस.टी. महामंडळामध्ये यांनी 5,000 बसेस खाजगी व्यक्तीकडून घेण्याचा निर्णय घेतला. 7 पार्ट्यांनी त्या ठिकाणी टेंडर भरलेले होते. 6 लोकांचे टेंडर त्यांनी रद्द करून टाकले. त्यांनी एकाला संधी दिली आणि एकाला संधी देत असताना ते इतके जास्त पैसे त्याच्यासाठी मोजून राहिलेत. म्हणजे भ्रष्टाचार कसा करायचा आणि अखेर त्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून जनतेची लूट कशी करायची हे महाराष्ट्रातलं एड्याचं भाजपप्रणित सरकार करते आहे. तो मुद्दा आम्ही पुढच्या काळात निश्चितपणे घेऊ. त्याचे सगळे पेपर आमच्याजवळ आलेले आहेत. आणि ही जी काही लूट आहे, मी एक उदाहरण सांगितलं, असे अनेक उदाहरणं आपल्याला देता येईल. भ्रष्टाचारामध्ये माखलेलं हे सरकार, जनतेच्या पैशाची लूट करणारं सरकार, जनतेच्या पैशावर डल्ला मारणारं हे भाजपप्रणित एड्याचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी असं म्हटलं की येत्या काळात अयोध्येमध्ये गोधरा कांड रिपीट केलं जाऊ शकतं. बघा, याच्यामध्ये जे काही आतंकवादी संघटनेकडून जे काही थ्रेट याला निघालेले आहेत त्या थ्रेटमध्ये अयोध्या मंदिराचाही थ्रेट त्या ठिकाणी आलेला आहे. अशा पद्धतीची चर्चा मोठ्या प्रमाणात ऐकायला मिळते आहे. आणि निवडणुका जिंकण्यासाठी हिंदू मुसलमान वाद करण्यामध्ये भाजप एक्सपर्ट आहेच. आणि अयोध्येच्या मंदिरामध्ये, कारण आता योगायोगाने युपीचं सरकार भाजपचंच आहे, केंद्रातही सरकार भाजपचंच आहे. अयोध्येच्या मंदिराची पूर्ण सुरक्षा या सरकारने केली पाहिजे. आणि या पद्धतीनं हिंदू भावना ज्या आहेत त्या भावनेला कुठेही तडा जाणार नाही याची काळजी केंद्रातल्या आणि उत्तर प्रदेशच्या सरकारने घेतली पाहिजे. आणि त्याच्याच आधारावर विरोधी पक्ष नेत्यांनी जे काही वाक्य आपल्या समोर जे काही बोललेत त्याच्या आधारावर ते बोलले असते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आज यांचा घर चलो दौरा सुरू होत आहे. चंद्रपूरमधून सुरुवात. कोणाचा? भाजपचा. त्यांना आता घरी वापस जावं लागणार आहे. त्याच्यासाठी हा घर चलो चालू झालेला आहे त्यांचा. अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या अडचणीवर बोट ठेवलं. त्यांनी बोललो ना मग. अच्छा, सामन्यातून काल फडणवीसांवर टीका आहे. त्यासाठी आता महाविकास आघाडी लागलेली आहे. संजय राऊत म्हणाले की जो जिंकेल त्याची जागा, असं गणित आम्ही ठरवलेलं आहे. मी जे वाक्य बोललेलो होतो काँग्रेसकडून की मेरिटच्या आधारावर जे काही आम्ही निर्णय करणार आहोत जागा वाटपामध्ये तेच संजय राऊत बोलले. काय वेगळं काय बोलले? काल सामन्यातून टीका. देवेंद्र फडणवीस आज जपानला जात आहे आणि ते मुख्यमंत्री होऊन गेले असते तर जास्त बरं वाटलं असतं असं विजय वडेट्टीवारांनी म्हटलं.
त्यांची नजर आहे आमच्या मित्राची मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर, परवा त्यांनी बोललेलेच आहे. ते नजर ठेवून आहेत त्याच्यावर. आता ते नजरेच्या याच्यामध्ये जनतेचे प्रश्न बाजूला राहिले. ते योगायोगाने त्यांच्याकडे गृह खातं आहे. त्या गृह खात्यामध्ये आपण पाहतोय की नन्ना नवरे परिवाराची जी घटना झाली, त्या आत्महत्या जी झाली, त्याच्या भावानी आपलं एक बोर्ड कापून गृहमंत्र्याला कळवलेलं आहे की या सगळ्या घटना ज्या चाललेल्या आहेत, गृह खातं झोपलेलं आहे. आमच्या मित्राचं लक्ष गृह खात्यापेक्षा व्यक्तिगत त्यांच्या फायद्यासाठी चाललेला आहे का, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. जे कोणी त्यांच्या विरोधात बोलेल त्यांच्यावर मोकुका लावण्याचाही प्रयत्न ते करतात आहेत. म्हणजे आखरी या महाराष्ट्रामध्ये काय हुकुमशाही, तानाशाही जे गुजरातमध्ये मागच्या काळात चालत होती आणि मग आता ती दिल्लीत आली, तीच व्यवस्था काय महाराष्ट्रामध्ये निर्माण करतात आहे का, हा प्रश्न जनतेच्या समोर निर्माण झालेला आहे. त्यांनी मुख्यमंत्री बनायचं की काय बनावं तो त्यांचा प्रश्न आहे. पण जी सत्ता आहे ती सत्तेचा उपयोग हा महाराष्ट्राच्या जनतेसाठी व्हावा, त्यांच्या सुरक्षेसाठी व्हावा. पण ती परिस्थिती आज आपल्याला पाहायला मिळत नाही. चंद्रपूरमध्ये एका परिचारिकेचं त्याचं नाव मनोहर कुलकर्णी आहे, मात्र ते या नावातून संभ्रम निर्माण करतात. भुजबळांनी असं म्हटलं आहे की ब्राह्मणांच्या मुलाची नावं संभाजी. मला या कोणा धर्माच्या जातीवर जायचं नाही. ते कोण काय बोललं तर त्यांच्या सत्तेतच ते लोक आहेत. आता त्यांनी काय बोलावं काय नाही, मला कुठल्या धर्मावर कोणा जातीवर जायचं नाही. चंद्रपूरमध्ये परिचारिकेचा मृत्यू झाला, डॉक्टर उपलब्ध न झाल्यानं तडफडून तिचा मृत्यू झाला. ठाण्यातही अशा घटना घडल्या, आरोग्य व्यवस्था कोलमडली. महाराष्ट्राचं जे पावसाळी अधिवेशन झालं त्याच अधिवेशनामध्ये आम्ही सरकारला सांगितलं की महाराष्ट्रातलं आरोग्य व्यवस्थाच ही आजारी झालेली आहे. पण सरकार आपली पाठ आपणच थोपटत आहे की आम्ही मोफत इलाज देणार आहोत. आपण एक नवीन योजना केली आहे, ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने केलेला आहे. अशा पद्धतीच्या घोषणाबाज हे येड्याचं सरकार महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि अनेक निर्दोष लोकांचा जीव ठाण्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, चंद्रपूरची आपण घटना सांगता, आमच्या साकोलीमध्ये तर एका डिलिव्हरीला गेलेल्या बाईचं त्या ठिकाणी डॉक्टरच्या म्हणजे तिथं व्यवस्था नसल्यामुळे त्या निर्दोष महिलेचा जीव गेलेला मागच्या काळात आपण पाहतोय. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या याच्यामध्ये आरोग्य व्यवस्था ही आजारी सरकारच्या दुर्लक्षामुळे आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्याच्यामुळे निर्दोष लोकांचा जीव आज महाराष्ट्रामध्ये जाते आहे. पगारवाढीसह इतर मागण्यासाठी ठाण्यातील असा प्रश्न स्मृती इराणींना विचारल्याबरोबर त्या पत्रकारांनाच खचकल्या. त्यांनी म्हटलं की हा घरगुती प्रश्न आहे. ज्यांचा तोल बिघडला असेल अशा व्यक्तीच्या बद्दल न बोललं तर परवडतं. कारण की आता ह्या सरकारमध्ये राहणाऱ्या लोकांना एवढा घमंड झालेला आहे की त्यांना आता आभाळ पार झालेला आहे. आभाळ ठेंगणं नाही झाला तर त्याच्या पार झालेत हे लोक. त्यामुळे अशा तोल सुटलेल्या व्यक्तिमत्वाबद्दल प्रतिक्रिया देणं हे चुकीचं ठरेल. त्याच्यामुळे अशा लोकांबद्दलचं कुठली वक्तव्य करण्याचं कारण नाही. चीनने भारताच्या जमिनीवर अतिक्रमण केलं आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केला. पंतप्रधान म्हणतात का एजगिनचं जागा देणार. घोषणेशिवाय काय, चीनच्या बद्दल सगळं आज कोरोनाचा काळ पाहिला तर सगळं चीनचा कचरा देशामध्ये आणला या लोकांनी. चीन लेह लडाखमध्ये असेल, अरुणाचलमध्ये असेल, या सगळ्या भागामध्ये चीननी अतिक्रमण करून ठेवलेलं आहे. पण प्रधानमंत्री असतील की देशाचे संरक्षण मंत्री असतील, आम्ही 1 इंच जागा देणार नाही, चीनवर आम्ही कारवाई करू, अशा घोषणा करतात. आणि एक काळ तर असा होता की चीनची सेना आपल्या देशात त्यांनी इंटर केलेलं होतं, घुसलेली होती. आणि दिल्लीतलं सरकार आणि 56 इंचीचे प्रधानमंत्री सांगत होते की आमच्या देशात ते आलेलेच नाही, आमच्या देशाची सीमा त्यांनी पार केलेली नाही. व काही दिवसानंतरच मीडियामध्ये आपल्याला पाहत होतं की चीननी जे देशामध्ये एंट्री केली होती ते पुन्हा वापस आपल्या चीनमध्ये गेलेत, असं सरकारकडून सांगण्यात आलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की आज चीनच्या इशाऱ्यावर देशाचे प्रधानमंत्री चालतात आहे. अशा पद्धतीचं चित्र आज देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आपल्या देशाच्या सीमा आता सुरक्षित नाही. जे राहुल गांधीजींनी मत मांडलं ते खरं आहे. ठाण्यातील एसटी कर्मचारी ज्याचे संपावर जाणार आहेत, ठाण्यातील एसटी कर्मचारी जे पगारवाढीसह इतर मागण्यासाठी संपावर जाणार आहे, त्यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे. ज्यावेळेस बीजेपीनी
या एस टी कामगारांचा जो संप करून घेतला होता ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस या BJPच्या लोकांच्या घोषणा पाहिल्यात आपण. त्यांचे आमदार त्या आंदोलनामध्ये जात होते. एस टी कामगारांच्याही तोंडाला पाणी पुसण्याचं काम सत्तेत आल्यानंतर BJP करते आहे. हे आता काही नवीन नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो प्रत्येक स्तरावर महाराष्ट्रातलं येड्याचं भाजपप्रणित सरकार हे कंप्लीट फेल झालेलं सरकार आहे आणि त्याचे सगळे परिणाम विविध स्तराच्या जनतेला भोगावं लागतात आहेत. त्याचं एकमेव कारण आहे की भ्रष्टाचार आणि भयानं निर्माण झालेले महाराष्ट्राचं जे सरकार आहे त्याचा परिणाम आज राज्यातली जनता भोगते आहे. काँग्रेसमधला एक मोठा नेता भाजपमध्ये जाणार आहे असं चर्चा सुरू आहे आणि चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की आमचा दुपट्टा तयार आहे. हे किती दिवसापासून चालू आहे? आजपासून नाही आहे. राहुल गांधींची यात्रा जेव्हा महाराष्ट्रामध्ये आली तेव्हापासूनच भाजपवाल्यांच्या कोल्ह्यांसारख्या ओरड्या चालू झालेल्या होत्या. ही कोल्ह्याची ओरड आहे. त्याच्यामुळे या कोल्ह्यांच्या ओरडीकडे लक्षात करू नका. काँग्रेस हे वाघ आहे आणि काँग्रेसच्या वाटं जायला आता भाजपला खूप वेळ लागणार आहे. वडेट्टीवारांनी असे म्हटले का सामन्यातून झालेली टीका नसून ते देवेंद्र फडणवीस यांच्या ज्या भावना आहे किंवा त्यांच्यावर जो झालेला अन्याय आहे तोच खरं तर सामन्यातून मांडण्यात. याला जोडून सामन्याविरोधामध्ये बावनकुळे कोर्टात देखील जाणार असल्याचं बोलले. एक बघा आता पेपरला बातम्या येणं किंवा TV चॅनलला बातम्या येणं हे आता चौथा स्तंभाचा अधिकार आहे. त्याच्याबद्दल एखादी बातमी विरोधात आली तर एवढा विरोध करायचं कारण आणि मग ह्या सगळ्या बातम्याच मॅनेज करून जेव्हा BJP पेपरला बातम्या टाकतं त्यावेळेस दुसऱ्यांचं काय दुखतं त्याच्यावर लक्ष नाही. त्यामुळे स्वतःच्या डोळ्यात बोट गेल्यानंतर जे दुखलं आता भाजपच्या ते त्यातून स्पष्ट होते. सगळं मीडियाच आमच्या ताब्यात आहे अशा पद्धतीचं वागण्याचं काम भाजप करते आहे आणि एखाद्या पेपरनी छापलं की ते दुखते. फिर से एक बार गोधरा होने की शंका व्यक्त की है विजय वडेट्टीवार ने विरोधी पक्ष. अयोध्या में जिस तरह से आतंकवादी संगठनों का जो बार बार उनकी धमकी आ रही है उसके बारे में जो चर्चा चल रही है योगायोग में उत्तर प्रदेश की सरकार भी BJP की है, केंद्र में भी सरकार बीजेपी की है. नरेंद्र मोदी जैसे मजबूत प्रधानमंत्री जो अपने आप को कहते हैं वो है. तो हम लोगों का इतना ही कहना है कि अयोध्या में ऐसी कोई अनुचित घटना ना हो जिससे हमारे हिंदुओं की भावनाओं को ठेस पहुँचे. क्योंकि इनकी आदतें सबको पता है कि चुनाव के समय में हिंदू मुसलमान पाकिस्तान भारत ऐसे करने की जो BJP की स्टाइल है इसी से लोगों ने भी सबक लिया है और इसी आधार पर हमारे अपोजिशन लीडर ने वो बात कही होंगी और बात सच है. देखो ये सरकार में जो गड़बड़ी है दो उप मुख्यमंत्री के कुर्सी पे नजर लगा के बैठे हैं तो इसका मतलब ही है कि राज्य में कुर्सी की लड़ाई चल रही है. जनता का कोई लेना देना नहीं. ऐसे एड़े की सरकार महाराष्ट्र में है. वो तो देश की सभी एरिया में जाकर राहुल जी जिस तरह से देश की सरकार झूठ मूठ की बातें बताती है उसका जायजा ले रहे हैं. ये लद्दाख में भी उनको समझ में आ गया कि चीन ने वहाँ पे कुछ एरिया में कब्जा किया है, अरुणाचल में भी कब्जा किया है और भारत की सरकार नरेंद्र मोदी जी कहते हैं कि हमारे देश की 1 इंच जमीन भी हम नहीं देंगे. आखिर चीन ने हमारे देश में अतिक्रमण कर चुकी है लेकिन नरेंद्र मोदी की सरकार भाजप की सरकार क्यों चुप है यही सवाल राहुल गांधी जी ने पूछा. भाऊ राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम हे ठाणे मध्यवर्ती आज जामिनावर सुटले आहे. अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास मंडळाच्या घोटाळ्या प्रकरणी त्यांच्यावर आरोप होते. 8 वर्षानंतर त्यांची सुटका झाली. मूळ प्रश्न आहे की आता भय आणि भ्रष्टाचाराचं सरकार महाराष्ट्रात आहे आणि जे कोणावर लुटीचे आरोप लागलेले होते ते आता बाहेर येतीलच. त्याच्यामुळे तुम्हाला याच्यातलं काही नवीन आहे असं काही मला वाटत नाही. भ्रष्टाचाराच्या या चिखलामध्ये फसलेलं हे महाराष्ट्राचं सरकार आहे म्हणून भ्रष्टाचारी लोक बाहेर येतील. कॅगचा रिपोर्ट आलाय त्याच्यामध्ये गडकरींकडे जे डिपार्टमेंट आहे त्याच्यावरती देखील ताशेरे ओढलेले आहेत. काय म्हणाल त्याच्यामध्ये? दुधानं धुतल्यासारखं
जे वक्तव्य आतापर्यंत अनेक नेते करायचे त्याच्यात गडकरी सुद्धा होते. आता कॅगनी 1 किलोमीटरला 18 करोड रुपये जे द्वारका रोडला लागणार होते त्याचा रेट 250 कोटी झाला आणि त्याला कॅबिनेट कमिटी जी होती सब कमिटी ती त्याच्यावर नजर ठेवून होती. त्याचे अध्यक्ष देशाचे प्रधानमंत्री होते. मैं न खाऊंगा न खाने दूंगा ऐसे बोलने वाले देश के प्रधानमंत्री, उन्हीं के देखरेख में जो काम चल रहा था उसी में भ्रष्टाचार वहाँ पे हुआ है. और ये घटना नहीं है क्योंकि देश में इन्हें पुल और रोड बहुत सारे बनाए हैं. आखिर जनता के पैसे के हैं. 18 रुपया पर लीटर डीजल और पेट्रोल पे रोड विकास के नाम से लेते हैं. उसी से ये लोग बना रहे हैं और रोड बनने के बाद उसको ऑक्शन करते हैं और उसमें टोल लगाते हैं. जनता से लूटने का काम करते हैं. लेकिन उसमें भ्रष्टाचार कैसा किया जा रहा है उसका एक उदाहरण क्या के सामने आया है. 18 करोड़ का रास्ता 250 करोड़ में बनाने का जो एक नया चमत्कार गडकरी जी के नेतृत्व में हुआ है उसकी चर्चा अब सब तरफ है. और देश की सरकार ये भ्रष्टाचारी सरकार है. उसके लिए अलग से कोई सबूत देने की जरूरत नहीं है. नरेंद्र मोदी की सरकार ये भ्रष्टाचारी सरकार है, ये अब स्पष्ट हो चुका है. थैंक यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.